नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, फर्टिलिटी स्पेशलिस्ट नाशिक। आज आपण बोलणार आहोत की नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यासाठी काय स्टेप्स घ्यायला हव्या। खालील 10 अत्यंत परिणामकारक आणि सोप्या स्टेप्स तुमचं आई बनण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण करतील। टिप 1, आपली मासिक पाळी समजून घ्या। साधारणतः मासिक पाळी ही 28 ते 30 दिवसाची असते, पण त्यामध्ये ओव्ह्युलेशनचा जो दिवस असतो, जेव्हा स्त्री बीज पिकून फुटून शरीरात येते, तो काळ प्रेग्नन्सीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो आणि हा काळ साधारणतः पाळीच्या 12व्या दिवसापासून 16व्या दिवसापर्यंत असतो। तर ओव्ह्युलेशन किट किंवा ओव्ह्युलेशन कॅलेंडर हे जर समजून घेतले आणि त्यानुसार आपल्याला ओव्ह्युलेशन डे समजता आला, तर त्या दरम्यानच्या संबंधांनी नक्कीच प्रेग्नन्सी राहायला मदत होते। टिप 2 म्हणजे पोषक आहार आणि पुरेशी झोप। प्रेग्नन्सी राहण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते आणि संतुलित आहार व पुरेशी झोप हे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्यास मदत करते। आहारात तेलकट फास्ट फूड हे टाळावे आणि हिरव्या भाज्यापाला, फळं, प्रथिने म्हणजेच मोड आलेली कडधान्य यांचा वापर करावा। यांनी आपली फर्टिलिटी सुधारते। टिप नंबर 3 म्हणजे तणाव कमी करा। प्रेग्नन्सी राहण्यासाठी रचना आहे ती हॉर्मोन डिपेंडेंट आहे आणि तणाव, अतिचिंता ही हार्मोनल इम्बॅलन्स करते। त्यामुळे तणाव कमी करण्यासाठीच्या मेडिटेशन किंवा प्राणायाम, मोकळ्या हवेत चालणे अशा सारख्याच्या सोप्या पद्धती तुम्ही अवलंबल्या किंवा आपला एखादा आवडता छंद जोपासला, तर याने तणाव कमी होऊन आपल्याला प्रेग्नन्सी राहायला नक्कीच मदत होईल। टिप नंबर 4 म्हणजे योग्य वजन राखा। प्रत्येकाचे आपल्या उंचीनुसार एक नॉर्मल BMI ची रेंज आहे, तो असतो 18.5 ते 24.5। ह्यामध्ये आपले वजन असले पाहिजे। अति वजन किंवा खूप कमी वजन ह्या दोन्हीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल कमी होतं। त्यामुळे योग्य वजन हे नक्कीच आपल्या फर्टिलिटीला बूस्ट करेल। टिप 5 म्हणजे अल्कोहोल, सिगारेट, कॅफीन यासारख्या पदार्थापासून दूर राहा। या पदार्थामुळे शरीरातली टॉक्सिन लेवल वाढते, त्यामुळे स्त्रीबीज किंवा पुरुषबीज या दोघांची गुणवत्ता कमी होते। हे टाळल्यास तुमच्या स्त्रीबीज आणि पुरुषबीजाची गुणवत्ता वाढून गर्भधारणेस नक्कीच मदत होईल। टिप नंबर 6 योग्य वेळेस शारीरिक संबंध ठेवा। पूर्ण मासिक पाळीत ओव्ह्युलेशनचा दिवस आणि त्याच्या आजूबाजूचे संबंध हेच प्रेग्नन्सीसाठी उपयोगी ठरतात। त्यामुळे साधारणतः 10व्या किंवा 12व्या दिवसापासून अल्टरनेट दिवस संबंध ठेवल्यास आपला हा ओव्ह्युलेशनचा पिरियड कव्हर होतो आणि प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते। टिप नंबर 7 वैद्यकीय तपासणी करून घ्या। प्री कन्सेप्शन टेस्टिंग म्हणजेच यामध्ये आपण ज्या गोष्टी प्रेग्नन्सी राहण्यासाठी नॉर्मल असणं गरजेचं आहे, जसं हॉर्मोनमध्ये थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन हॉर्मोन, शारीरिक विटॅमिन्समध्ये हिमोग्लोबिन, B12, D3 ह्याचे जर प्रमाण आपण जाणून घेतले आणि जर त्यात कमतरता असेल तर वैद्यकीय सल्ल्याने आपण मेडिसिन्स घेऊन त्या करेक्ट केल्या, तर आपली फर्टिलिटी पोटेन्शियल बूस्ट होऊन आपल्याला प्रेग्नन्सी राहायला मदत होते। टिप नंबर 8 तपासणी ही दोघांनीही करून घ्या। प्रेग्नन्सी राहण्यात स्त्रीबरोबर पुरुषाचाही 50% वाटा असतो। त्यामुळे स्त्रीबरोबरच पुरुषांनीही त्याचे सिमेनचे काउंट, मोटिलिटी याची तपासणी करून घेतली आणि ते नॉर्मल असेल तर आपल्याला प्रेग्नन्सी राहायला नक्कीच मदत होते। टिप नंबर 9 इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा। इलेक्ट्रॉनिक उपकरणं म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, TV यासारख्या उपकरणांनी पुरुषांच्या पुरुषबीजावर परिणाम होतो। तसेच हॉर्मोनल लेवल सुद्धा आपल्या फ्लक्च्युएट होतात। त्यामुळे फर्टिलिटी ट्राय करत असताना ह्या उपकरणाचा कमीत कमी जर वापर केला तर आपलं संतुलन योग्य राहून प्रेग्नन्सी लवकर राहील। टिप नंबर 10 वेळ न घालवता कृती करा। आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय, वरच्या 9 टिप्स आपण फॉलो करतोय, तरी जर प्रेग्नन्सी 4-6 महिन्यात नाही राहिली तर नक्कीच एकदा फर्टिलिटी स्पेशलिस्टला भेटा। त्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट जाणून घ्या आणि लवकरात लवकर चालू करा। हे सर्व नैसर्गिक उपाय दोघांसाठी आहेत आणि प्रत्येक जोडप्याने जर संयमाने, समजूतदारपणाने हे सगळे उपाय फॉलो केले तर आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी नक्कीच मदत होईल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।